हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता ना सकाळचे 11 वाजले आहे आणि आम्ही चाललो आहोत बाहेर. तर लाडूला दाखवते मी. लाडू खूप छान दिसतीये. हो, खरंच माझ्या इथे उभी आहे. मला म्हटली मम्मी तू अगोदर बोल फोन याच्यावर कॅमेऱ्यासमोर आणि मग नंतर मी बोलते. थांबा, लाडू संग बोला अगोदर. शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. कशी दिसते लाडू? दिसती लाईक करा जल्दी. हाँ, लाइक करा हाँ लाडूला. हाँ. और क्या चाहिए आपको? मुझे ना एक सब्सक्राइबर चाहिए. सब्सक्राइब भी. सब्सक्राइबर. सब्सक्राइब. सब्सक्राइबर. अच्छा, सब्सक्राइबर चाहिए. हाँ. अच्छा, न्यू न्यू चाहिए. अच्छा, और क्या चाहिए? दिल चाहिए. हाँ, दिल चाहिए. दिल. दिल. अच्छा ठीक है, सब दिल भेजेंगे. वाह, ऐसा दिल भेजेंगे सब लाडू के लिए, है ना. चलिए, चलो. कहाँ जाना है? सोनो नंबर 1 के पास. जीजाजी के घर. जीजा जी के घर. हाँ. मुझे जीजा जी बहुत अच्छे लगते हैं. अच्छा ठीक है ठीक है. जीजा जी से पार्टी करने का मन होता है. अच्छा, पार्टी करना है. जीजा के साथ पार्टी करने जाओगी? हाँ. ओके, हम जाएंगे, पार्टी करेंगे. हाँ हाँ, पार्टी करेंगे. ठीक है, चलिए. बाय. तर हे डिस्चार्ज बिल आहे माझं. तुम्हाला मी काल बोलले ना माझ्या एक्सरेचे रिपोर्ट घ्यायचे आहे, तर म्हटलं तिकडे जावा अगोदर रिपोर्ट घ्यावा आणि मग तसंच तिकडून तिकडं मला थोडं गहू पण घ्यायचे आहे. तर म्हणून जाणारच आहो ना तिकडे, पण मग गहू पण दाखव तळायला. हां, पहिल्यांदा मिशोवरनं मी हा ब्लाऊज मागवला आहे. खूप छान आला आहे. इथे खाली प्रोडक्ट टॅग केला आहे आणि खूप खूप छान आहे आणि आतून मस्त कॉटनचं अस्तर पण दिलेलं आहे त्याला. ठीक आहे, तर प्रोडक्ट मी खाली टॅग केला आहे. येडी. सगळे म्हणतात की लाडू सारखी डान्स करते. तुला माहिती आहे की लाडू, तुला बघून तुझ्यासारखेच सगळे पोरं करतात. अच्छा, पूरा खत्म क्या? हाँ, दूसरे बच्चे आपको देख के आपके जैसा ही करते हैं. देखिए, बोलते देखिए लाडू कैसे कर रही है, देखिए लाडू कैसे कर रही है, डांस कर रही है लाडू. चला 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 चला. चला आतमध्ये लाडू. तर आता आम्ही आलो आहे इथे हॉस्पिटलला. तर इथून रिपोर्ट घ्यायचे आहे माझे आणि माझ्या मिस्टरांना मला पाठवायचे आहे रिपोर्ट्स. तर त्यासाठी पहिले आलो आहे हॉस्पिटलला. इथे पण डान्स करते का तू? सेकंड कॉफी पाहिजे असेल ना तर मला इथे त्यांना पैसे पेमेंट करावं लागलं. त्याच्यानंतर ते मला एक्सरेची कॉफी भेटली. आता आलीच आहे हॉस्पिटलला. तर गायनोला पण भेटून घेते डॉक्टरांना. काय होतं? अच्छा, पानी पिला दिया सिस्टर ने. अच्छा, थैंक यू बोला आपने. थैंक यू बोलिए ना. कल बोलूंगी. कल बोल. हाँ, कल जब आएंगे ना तब बोलूंगी थैंक यू. नर्सने पाणी पिऊ घातलं मग ती काल उद्या थँक्यू बोलणार. उद्या परत येणार का थँक्यू बोलायला तू? तर आता हॉस्पिटलमधून निघालो आहे. इथनं दुसरी कॅब बुक केली आणि आता चाललो आहे बहिणीकडं. जाताना गहू घेते. मम्मी, हो. काय? जीजा जी के घर. गायनोला पण भेटले. बरं झालं, माझी सगळी कामं झाली हॉस्पिटलची. रिपोर्ट्स पण भेटले, गायनो डॉक्टर पण भेटली आणि त्यांनी मला एक टेस्ट करायला लावलेली आहे. त्या टेस्ट सांगेल तुम्हाला नंतर मी. बाकी मी आता गाडी त्यांना जास्त बोलता येत नाही. तर चला आता रोड झाला, छान वाटतं आता इकडे. आहे का नाही घरात? चलो या बैठ के सैंडल निकालो. सैंडल निकालो. झोपली काय? मेरा सैंडल पिंक कलर का सैंडल. अगं रोड किती छान झाला गो. चलिए. अरे बापरे. यम्मी आहे. खाओ. केली होती तुला आवरलं का? आता वाजले 5 वाजले. माझं दळण झालं असेल दळून. त्यांना म्हटलं मी 5 वाजेपर्यंत येते.
तर आता आम्ही निघतोय. दिवसभर टाइमपास केला, जेवण केलं, आराम केला. हिची मैया की सगळी 6 वाजता येते, मग अंधार पडल ना, त्याच्यामुळे निघतोय आम्ही आता. शाळेत गेलेल्या आहेत त्या पोरी. इथे ना आम्ही दळण घेतलं आणि रिक्षा केली, कारण की आम्हाला आहे ना पुढे एक हॉटेल आहे ना, तिथे ना लाडूला स्ट्रॉबेरी ज्यूस खूप आवडतो. तर म्हणलं आलोच आहे तर तिला तो ज्यूस पाजावा. आणि आईला मसाला उत्तपा खायचा होता आईला, तर मग म्हटलं रिक्षाच करून जाऊ, कारण हॉटेल जवळ होतं. यहाँ पे कैसे भी हो हाँ पिती का नको. और मैं जब गाड़ी के बड़ों के कसं आहे ग? हा चांगलं आहे. मी घेतला प्लेन डोसा. किती जाळला ग. हा जो व्हिडिओ आहे ना, मी आईला कॅमेरा ऑन करून दिला आणि आईने हा व्हिडिओ बनवला आहे माझा. आईला म्हटलं की गाई एक व्हिडिओ, कारण की आम्ही ब्लॉग बनवतो ना, तर आम्हाला आता असं समोरून व्हिडिओ घ्यायलाच कोण नसतं मला, त्याच्यामुळे मी हातातच मोबाईल घेऊन व्हिडिओ बनवत असते. तर आता हे बघा मी पीठ ठेवलं आहे पायावर, कारण खाली जमिनीवर घाण असतं ना सगळं. तर इथे हॉटेलमध्ये आम्ही ज्यूस वगैरे पिलं निघालो आहे आता. तू बस. ये बघा लाडू. लाडू घर आ गया, उठी बेटा. हाँ घर आले, उठ. कडेवर कोणी घेणार नाही तुला. अबे घर आया बेटा, उठिए. कोई गोदी नहीं उठा सकता आपको. ए बेटा लाडू उठ कर. घरी आले आणि थोडंसं ब्लिंकिटमधून सामान मागवलं होतं. त्यातनं मी पायपुसणी मागवली आहे, कारण की बाथरूम जवळची खूप घाण झालेली होती ना, तर मग ही मागवली मी. तर ही काय ऐकायला तयार नाही, मीच पार्सल ओपन करणार. म्हटलं कर बाई. ते ओपन केलं आणि ती पुढं काय करते बघा. ही पायपुसणी खराब झाली, त्याच्यामुळे मी इकडं नवीन मागवली आत्ता. पण ही इथं बाथरूमच्या बाहेर मी ठेवली, पण ही आमची लाडू ऐकत नाही आहे, म्हणती तिथं माझीच बात राहणार पायपुसणी. बेटा ये रखिए ना मेरा वाला, ये अभी मैंने नया मंगवाया है. नहीं, यहाँ पे मेरा रहे. आप मेरा यहाँ पे रखो, मेरा. अरे वो आपको बाहर बैठने के लिए पापा खरीदे हैं, इतना अच्छा बाथरूम के बाहर मत रखिए. सुन लिया कीजिए, निकालिए वहाँ से, गीला हो जाएगा सब. वो इतना अच्छा वो आपके बैठने के लिए किया है बाहर पापा ने. मैं वो पोछने के लिए, पैर पोछने के लिए. अरे ये नया मंगवाया ना मैंने पैर पोछने के लिए. नहीं नहीं, ये मेरा है, मैं इससे पैर पोछूंगी. आप दोनों खराब वाले से पोछोगी, मैं नए वाले से पोछूंगी, ठीक है. अच्छा आप उससे पूछोगी, तो वहाँ से हटाओ ना. क्यों नहीं सुन रही हो मेरी बात? वहाँ से हटा दीजिए बेटा. मुझे नहीं आता ना, ये मेरा है. सब बोल रहे हैं आप बदमाश हो गई हो, किसी को भी मारती हो, सब ऐसे बोल रहे हैं. पता है आपको कमेंट में क्या बोला है सबने, पता है? देखिए सब कमेंट में बोल रहे हैं, कमेंट किया है, किसी ने आपको दिल नहीं भेजा है, बोल रहे हैं कि लाडो बदमाश हो गई है. मैं बदमाश नहीं हूँ. अब क्या बोलूँ मैं, सब कमेंट किया है. मैं पापा को बोलूंगी, मम्मी मुझे बदमाश बोली. बदमाश मतलब खराब. हाँ सब ऐसे कमेंट किया है लाडो बदमाश है करके. बदमाश मतलब खराब. हाँ मतलब खराब. लाडो बात नहीं मैं खराब नहीं हूँ. नहीं नहीं आप बात देखिए यही आप करती है, सुनती नहीं हो ना, इसीलिए ऐसे कमेंट करते हैं सब आपके लिए. आप क्यों नहीं मामा का बात सुनती हो? सब बोलते हैं 4 साल की हो गई, बात नहीं सुनती हैं. हाँ अब आप बड़ी हो गई ना बेटा. नहीं उस पर नहीं लिखना, उस पर नहीं लिखना, खराब हो जाएगा. देखिए नहीं सुनती हो, देखिए. मुझे गुस्सा आ रहा है, चिड़ी में लग रही हूँ. हाँ मुझे गुस्सा आ रहा है, चिड़ी में. चलिए बाहर चलिए. नहीं 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 खींचिए, नहीं खींचिए. सुनो ना, खराब हो रहा है. देखो नया है ये, खराब हो जाएगा. चलिए हटाइए, उठा. तर इकडे बघा हे सगळं लाडून रात्री हे गिरवलं आहे लागते बघा. हे सगळं लाडूने केलं आहे. इकडे नाही केलं अजून, एवढंच केलं हो ना. हा जो व्हिडिओ आहे ना, हा लाडूच्या पप्पांनी पाठवला आहे. हे पाडताय बघा आमचं घर. हे बघा हातोडीने कसं पाडताय बघा. किती मोठं हे आहे. एवढं पूर्ण पाडायला किती दिवस लागतील आता, ते पण हाताने पाडताय.
हा पाठीमागून पण आहे अजून इकडची ही भिंत, पुढचं खूप मोठं हे घर आहे. आता हे पाडायला बरेच दिवस लागतील, पूर्ण पाडायचं आहे ना, आणि ते पण JCB नाही जात ना, आतमध्ये गल्ली छोटी आहे. तर आता हे चाललं आहे पाडायचं काम. तर चला मग. छोटी ड्रिल मशीन आहे, त्याच्याने पाडताय बघा. तेवढंसं झालेलं आहे त्यांचं आता. हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता सकाळचे 10 वाजले आहे. आंघोळ वगैरे झाली, लाडूला शाळेत पाठवलं सकाळीच 9 वाजता. तर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला आहे, तो होता डे 1 आणि आता मी डे 2 तुमच्याशी बोलती आहे. आणि काल माझ्या बहिणीकडे गेलो होतो. आईला करमत नाही ना, मग गेले तिला दिवसभर तिकडे घेऊन. तिकडेच टाईमपास केला. संध्याकाळी 6-6:30 तिकडनं निघालो, पीठ दळलं आणि आलो. पण तुम्हाला सांगते, ते काय कशावर पीठ दळलं काय माहिती, नसे तुकडे तुकडे होते चपातीचे. आणि पीठ मळताना पण असं हे होते, एवढं मेहनत घेतली, पीठ खराब झालं. का गहू खराब होते का ते दळलं त्यांनी खराब, काय समजलं नाही. पण त्याच्या चपात्या केल्या ना आम्ही रात्री, त्यात ते खराबच झाल्या. जाऊ दे म्हणत, कसं तरी खाऊन टाकू म्हटलं. आणि घर पाडायची सुरुवात झालेली आहे आमचं. वरचा जो फ्लोर आहे ना, तो पाडताय आता. हळूहळू सगळंच पाडणार आहे, सगळंच पाडणार आहे. ते टेन्शनच नाही ठेवणार. उगाच काही घटना झाली वगैरे नाही का, आजूबाजूला सगळे बारीक बारीक घरं आहे आमच्या. कोणाचं पडलं रात्रीचं काय झालं अचानक तर टेन्शन आहे ना, त्याच्यामुळे सगळं पाडणार आहे. आणि एवढ्या भिंती आहे ना कमरेत, की ते ठेवणार आहे. आणि ते जे सामान पाडणार ना वरचं विटा सगळ्या त्यात ठेवून देणार. आणि आत्ता काही बांधायचं प्लॅन नाही आहे. आता ते काय करतात, बांधतात का तिथं राहतात का येतात का नाही, ते तर काय मला कुठली गोष्ट माहिती नाही आहे. असं नाही की मी सांगितलं नाही तुम्ही हे करा, नाही तुम्ही असं करा, नाही तुम्ही तसं करा, तुम्ही ह्या दिवशी या, तुम्ही ते माझं काहीही ऐकत नाही. ते त्यांच्या मनाने चालतात, मनाने पण नाही, आईच्या मनाने चालतात. ते आई म्हणन ती पूर्व दिशा. त्याच्यामुळे मी कुठला सल्ला देत नाही, काय नाही. जेव्हा यायचं तेव्हा या, जे करायचं ते तुम्हाला करा, मी काहीच नाही बोलत. माझ्या डोळ्यासमोर फक्त माझी 2 मुलं सेटल करायची, त्यांना त्यांचं हे माझं काम आहे, तेच असतं माझ्या डोक्यात फक्त. आणि लाडूला तर मला बोलायचं पण आहे तुमच्याशी. तुम्ही काल काय झालं, मी माझा व्हिडिओ मी 1-2 वेळा बघितला. तुमच्या ज्या कमेंट्स वाचल्या ना मी, त्याच्यामुळे मी माझाच व्हिडिओ 1-2 वेळा बघितला. म्हटलं असं काय आहे त्या व्हिडिओमध्ये की लाडूला एवढे निगेटिव्ह कमेंट आले. मला आश्चर्य वाटलं. त्याच्यात असं काही नव्हतं की तुम्ही निगेटिव्ह कमेंट्स केले. थोडंसं करते जिद्दीपणा, आणि कसं ना, तिला आहे तिच्या पप्पांची सवय. आणि आता झाले 4-5 दिवस झाले आहे. मग तिला झाली चिडचिड. रात्री अक्षरशः तुम्हाला मी व्हिडिओ नाही बनवला, रात्री 12:30 वाजता अशी रडायला लागली, अशी रडायला, मम्मी पापा की याद आ रही है, पापा कहाँ चले गए, याद आ रही पप्पा की, असं रडत. मी नाही व्हिडिओवर तिला जवळ घेतलं आणि झोपले. आणि ते पलंगावर माझी आई झोपत नाही. आता माझी आई बाहेर झोपली सोफ्यावर. त्या आमच्या गाज अशा कडक बनवलेलं आहे ना, तिचं सगळं अंग दुखायला लागलं. तिला पण करमत नाही आहे. कधी येईन तुझा नवरा, कधी येईन तुझा नवरा, सारखं विचारते. ते कसं गावाकडची सवय ना आईला, माझा नवरा आला काय जाईल. मग ज्याला गावाकडची सवय असते ना, त्यांना असं फ्लॅटमध्ये बंद बंद वाटतं. मला म्हणते मला जेलमध्ये टाकलं सारखं झाले. म्हटलं राहा जेलमध्ये. काही नाही, तर स्वयंपाक वगैरे करायचा आणि दुसरं काय मग असाच व्हिडिओ होता आपला डेली ब्लॉग. म्हटलं परत तुम्ही म्हणता ताई ब्लॉग टाकत नाही, खूप दिवस झाले. म्हटलं सांगावं असंच, एवढे 2 दिवसात हे सगळं काही झालं आहे. तर अजून काय बोलायचं आहे का? कमेंट करा. ठीक आहे, तर चला येत्या, बाय.